मिरजोळ MIDC लगत असलेल्या लक्ष्मीकांतवाडी ही वस्तीनं गजबजलेली आणि दाटीवाटींच्या घरांची वस्ती आहे। मिरजोळे गाव जागृत गाव म्हणून ओळखलं जातं। या गावात बाहेरून कुणी येऊन चुकीचे काही करेल अशी बिशात नाही। गावकरी फारच सक्षम आहेत। चुकीचे करणाऱ्याला मिरजोळे गावकरी सोडत नाहीत। अशा अतिशय जागृत गावात चोरटे येतात आणि अख्खं घर लुटून जातात। ही घटनाच आव्हानात्मक असल्याचं बोललं जातंय। लक्ष्मीकांतवाडीत ओंकार रामचंद्र पाडावे यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी हा डाव साधला। बाळूमामाच्या दर्शनाला कुटुंबीय गेलेले असताना नेमका चोरट्यांनी हा चोरीचा धाडसी प्रयत्न केला। मध्यरात्रीची वेळ, सारेच निद्रिस्त झालेले आणि अशा वेळी अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत घराचं कुलूप लोखंडी रॉडनं तोडलं। आत प्रवेश केला एवढंच नव्हे तर घरातील बेडरूमचा दरवाजा मोडून चोरट्यांनी प्रवेश केला। लोखंडी कपाटाचं लॉकर तोडून कपाटात ठेवलेले दागिने आणि 50,000ची रोख रक्कम चोरट्यांनी पोबारा केली आहे। चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये 50,000 रोख, 2,40,000 किमतीचे 4 तोळे व 8 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 34,365 रुपये किमतीचे 6 ग्रॅम 670 मिली वजनाची सोन्याची चैन, 25,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 20,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, 15,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, 10,827 रुपये किमतीची सोन्याची बेबी रिंग आणि 10,000 रुपये किमतीची सोन्याची कानवेली आणि 3,000 रुपये किमतीची सोन्याची नथ असा ऐवज चोरट्याने लंपास केला। मिरजोळेसारख्या जागृत गावात धाडसी घरफोडी करणारा हा चोर नेमका आहे तरी कोण? हा चोर भयंकर हुशार दिसतोय असं म्हटलं जातंय। पोलिसांना या हुशार चोरांच्या खाणाखुणा सापडल्यात। भरवस्तीत मध्यरात्रीच्या सन्नाट्यात घरफोडी करणारे अट्टल चोर आहेत असं म्हटलं जात आहे। दरम्यान रत्नागिरी शहर पोलिसांनी चोरीचा तपास वेगानं सुरू केला असून आजूबाजूला बाहेरून आलेले विक्रेते कुणी आहेत का, तसेच बांधकाम क्षेत्रातील कुणी मजूर आहेत का याचा शोध घेतला जातोय। या घरफोडीचा तपास सक्रियपणे केला जात असून चोरटे लवकरच गजाआड होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।